ए आई तुला मगाशी रोखलं नसते ना तर तू आता का बसणार आता बरोबर राहिले तर पद्धतशीर घडेल जसं संतोष होईल तसं मला वाटतं त्या पद्धतीने तू सांगत गेलं जरा पण इकडे तिकडे नाही हो होतं काय होतं बघून सांगणार तुला लक्षात घे आता काहीतरी तुझी कुठे ग्रंथ महाराजांबद्दल पूर्ण माहिती ते सांगितलं सगळ्यांना माहिती आहे लक्षात घ्या पण त्यांनी सांगितलेलं संपूर्ण चांगली माहिती तुझ्या निमित्त नाही तर तो आज पोहोचलो नसतो मी माझ्या पद्धतीत गजर सादर करणार वडी पाऊण तास 50 मिनिटं वगैरे हॅलो आताची हॅलो आता येलो मॉनिटर पेटीचा कमी करा दोन प्रत्येक बुवा सेम गाव असतात परंतु म्हणण्याची प्रत्येकाची स्टाईल जरा वेगळी असते महाराष्ट्र गीत बुवानी सुद्धा छान घेतलं ते परत मी घेत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना दिली त्यांच्यावरती सुद्धा मी नेहमी गाणं घेतोय शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एकत्रित गाणं घेतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरातले कळस आणि हे जे कार्यक्रम आपण करतो त्याला एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ज्यावेळेस आयुष्यभर औरंगजेब अगदी कट्टर विरोधक होता त्या औरंगजेबाच्या कानावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा तो नमाज पडत होता
आणि मुसलमान लोक नमाज पढत असताना मध्ये थांबत नाही. नमाज पढत असताना कोणीतरी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज का देहांत हो गया. त्या औरंगजेबाने विरोधक असूनही तिथे नमाज थांबवला आणि उभा राहिला आणि अल्लाहकडे हात करून उभा बोलतोय, हे अल्लाह, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. माँ बेटियों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का बादशाह तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी बुवानी मगाशी सांगितलं की आताची मुलं शेवटी बुवा आजकाल चेंज झालेलं आहे. तुम्ही म्हटलात की पूर्वी रिस्पेक्ट होतो, आता तेवढा रिस्पेक्ट नाही. आपल्याला सुद्धा वाटतं ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्मात येऊ पाय. छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये असताना जिजाबाईंना डोहाळे लागले आणि डोहाळे लागले तेव्हा जिजाबाई घोड्यावर स्वार व्हायच्या. म्हणजे आपल्या पोटात बाळाला छत्रपती शिवाजी महाराज असताना घोड्यावर स्वार व्हायचे. आणि आता आमच्या बायको डोहाळे लागले तर माती खाऊ फक्त. बरोबर ना, ही परिस्थिती आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले पाहिजेत तर त्याच्या अगोदर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारे जिजाबाई जन्मात येऊ नको. आमची जिजाबाई 7.5 वाजले काय तुझ्यात जीव रंगला. टीव्हीवर असते आमची जिजाबाई. तुझा कसा काय म्हणणार, गाणं म्हटलं ना, तुझ्या गाण्यात न्याय देऊ पण म्हटलं तुझ्या परी म्हटलं तू म्हटलेलं गाणं आता मी म्हणता आता मन भरलं तुझं. गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. तुझ्यासाठी आले वना प्रेम करतो घराकडे. मी लाकडी भुसाल तू शेरणी शिकारी मी भावळा ससाल. तू शेरणी शिकारी मी भावळा ससाल. एक फूल वाहतो सखे जवा तुला महतो सखे. एक फूल वाहतो सखे
काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला त्याला तुकार आज घातला येतात दिसते भारी जणू अप्सराही काल कोण करवारी कुठे निघाली झालं गाडी झालं मुलाची पागल करते तुझी मोरची जाव मुलाची गाडी आली सन्मान्य शरद शारदा शंकर शिंदे यांकडून पुरस्कार मला हे 100 रुपयाचं पारितोषिकाने मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. परंतु जुनी गाणी आहेत ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे अजूनही ठाण मांडवलं आहे. बड़ा दुख दीना तेरे लखन में मित्र जवळच आहे त्याच्यासाठी एक गाणं म्हणतोय. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए. पेटी आपण स्वतः स्वरात होईल बरोबर ना. पेटी हे सपोर्टेड आहे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गायला विदाउट सूर वाजू शकतो. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना ओ दिन कभी न आए तेरे संग जीना यहाँ तेरे संग मरना यहाँ.
ठेवायचं लक्षात घ्या. आपल्याला 84 लक्ष योनीनंतर जन्म मिळालाय. आपलं कर्मच शेवटपर्यंत कामाला येणार आहे. पैसो अडको काही कामातून नाही. पैसो आपलं झील बायको आपण मेल्यानंतर बायको उंबरट्याच्या बाहेर नाही पडणार. लक्षात घ्या, उंबरट्यापर्यंत जे का आपण जन्म दिलो नाही त्या मुलात तोच आपला उद्या कांडा पेटून जाळतो. लक्षात ठेवायचं. बुवा म्हणतो बघ, होगा मसीहा सामने तेरे फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना हूँ नहीं आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसने वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. आज सगळी नाती तुटली. तो बापाचं मी मुलाचं नातं राहिलेलं नाही. आईचं मी मुलीचं राहिलेलं नाही. भावाचं मी बहिणीचं राहिलेलं आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे मोबाईलचं झालेलं अतिरेक. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक. पूर्वी संध्याकाळ झाली की आमची आई किंवा आजी तुळशी वृंदावनाकडे घेऊन आम्हाला सगळ्यांना उभं करून दिवा पेटवायची आणि शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा म्हणायची. आता एकतरी अशी आई दाखवा औषधच घ्यायला नाही शुभम करोती. तो पोरा काय म्हणतली काय झाला तू काय शुभम करोती शुभम करोती घेता म्हणतो का. नाही नाही पहिल्यापासून आता तू शायनिंग करता पहिल्यापासून नटखट आहे. तेव्हा औषधी भरत गेली नाही की जेव घात भरून गेली तर जेवायचं नाही. मग सासूबाई सासूबाई हे का तुम्हीच घेवा काय का बाहेर नेऊन घालवा काय का आजी वगैरे घेतल्या काय बाहेर झाडापत्री घेतली करा का. संतू चिवतो घास का माका नको करून चिवतो घास खाल्या काय पहिलं काय दुसऱ्या घासात तोंड पुढे करी नाही. काय आजी सांगा संतू कुत्र्याचो खा काय पटकन खायला घास माका माझा पोट भरला. कुत्र्याचं नाको काय बघू कुत्र्याचो खा काय तो खाल्यान काय आजी सांगा आता नुकत माझा पोट भरला का आजी सांगा हो शेवटचो हा हो गाडवाचो खा काय ना खाल्या. शरदकडे त्याला असतात. शरद पवारांचे आवाज भारी लग्यापर्यंत जोक्स पण भारी झालं. समय सुद्धा तुझ्याकडे असत नाही. तू आवाज काढण्यात तू पटायला आपण त्याच्याबद्दल वाद नाही. कारण तुझं मी शाळेत तू सगळ्या संबंध देऊन याच्यामुळे लोकांसमोर काय मांडायचं हे तो तुझं काय विषय. कारण बाईने आठवीत असताना ह्याचा विचारले की अरे संतोष मी एक वाक्य त्याचं विरुद्धार्थी वाक्य सांग. बाईने वाक्य दिलं नाही अंधारात मुलांकडून चुका होतात याचं विरुद्धार्थी वाक्य सांग. अंधारात मुलांकडून चुका होतात याला काय सांगले अंधारात केलेल्या चुकांमुळे मुलं होतात म्हणून सांगले. आपण त्याच्याशी काय बोलू शकत नाही ना. त्यामुळे तू लहानपणापासूनच तुझं विषय तर आपण त्याविषयी काय बोलणार. पण कोणी खरंय कोणत्या आई जिवंत आहे. माझी आई वडील आमचे गेले दोन्ही गेले. आई वडील जिवंत असणे हे सुद्धा नशिबाचे भाग आहे. आपण आयुष्य जवळ का असतो तर 9 महिने तिने आपल्याला पोटात बाळगलंय. तिची नाळ आपली नाळ तिच्याशी जोडलेली आहे म्हणून आऊस जवळ आहोत. पण हे तो बापूस कमी आहे मुलीच नाही. एक लक्षात घ्या त्या संसारात आऊस 10 वेळा रडा पण बापूस कधी रडत नाही. कारण त्या बापाला माहिती असतं जर मी रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारा कुटुंब क्षणार्धात कोसळणार याच्या बापात माहिती असतं. हा सुद्धा काय वाईट झाला भाऊ बरोबर भांडण झाला काय 10 वेळा तरी रडतली आणि रडली तर तावा घातली वाक्य 2-3 ठरलेली आहे. मीच म्हणून दिवस काढले दुसऱ्या तिसऱ्या केव्हा गेला असता बरोबर ही ठरलेली आहे. म्हणून केव्हा तरी बायको बरोबर भांड माझ्या बरोबर भांडा नको. आणि तुका सांगतो आपल्या स्वतःच्या बायकोवर इतके प्रेम कर
काय सांगते लक्षात ठेव. हा स्वतःच्या जोर त्याच्यावर जोर दे. आपल्या स्वतःच्या बायकोवर इतक्या प्रेम कर की शेजाऱ्याची बायको म्हणा होईल हो भावा बोलतो सो भावा. लक्षात बायकोवर कधी प्रेमाची गोष्टी केलंच काय तर घात सुखाचा लावतो. नाहीतर काय नाही ऐकसला काहीतरी घाण्याकडे सांगते मी आज रात्री फोन करणार सकाळी फोन करणार की हो लोकांचा बायका बिका असताना अजिबात लागलं त्या सोडून घाण्याकडे तुमचे सांगतो म्हणतो तू अनाथ म्हणतो त्याने लक्षात ठेव. आईसाठी गाणं म्हटलं बोली मी सुद्धा एक आईसाठी घेतोय. तू कितनी अच्छी है तू कितनी भोली प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का तू फुलवारी है ओ माँ ओ माँ शेवटचं कडवं माँ बच्चों की माँ होती है माँ बच्चों की माँ होती है वो होते हैं किस्मत वाले वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है कितनी सुंदर है कितनी प्यारी है प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ ओ माँ. धन्यवाद. गजल घेतोय. आपण हिंदू आपल्या मुलांवरती संस्कार असे केले पाहिजेत. आपण शांतचित्ताने ऐकतो म्हणून सांगतोय. रामायण महाभारत भागवत ही आपली महाकाव्य लक्षात घ्या. आपल्या लहान मुलांना ह्याचं शिक्षण दिलं पाहिजे. आपल्या देवदेवतेबद्दल माहिती दिली पाहिजे. आपण सुद्धा थोडंफार वाचलं पाहिजे. रामायण काय घडलं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा होता म्हणून रामायण घडलं आणि एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा नव्हता म्हणून महाभारत घडलं. दुसरा एखादा सांगेल मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीते मातेला झाला म्हणून रामायण घडलं आणि आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं. वर्षभरामध्ये आपलं मराठी वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात होतं लक्षात घ्या आणि तिथून आपला महिना चालू होतो. हे इयरच्या हिशोबाने जानेवारी फेब्रुवारी हे इंग्लिश महिन्यात आपल्या वर्षभरात कोणकोणते सण येत आहेत ते शॉर्टकट मध्ये मी गजराच्या माध्यमातून सांगतोय. हिंदू धर्माचे हे सारे सण हो हिंदू धर्माचे हे सारे सण करू साजरे हो आनंदा.
3:30 मुहूर्त आहेत, त्या मुहूर्ताला मुहूर्त बघण्याची गरज नाही. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 झाले आणि दिवाळीतला बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त, असे 3.5 मुहूर्त आहेत. या मुहूर्ताला शुभ कार्य जर करायचं असेल तर ब्राह्मणाकडे, पुरोहितांकडे, पुजाऱ्याकडे जाण्याची सुद्धा गरज नाही. म्हणून म्हणतो बघा, अक्षय तृतीया विजयादशमी करू सुरुवात शुभ कार्याची. सगळ्यांच्या घरी घट ठेवलं जातं, परंतु पुढचा येणारा महिना आहे ना तो पौष महिना आहे. त्या पौष महिन्यात कुठलं शुभ कार्य करत नाही. साध्या एखादी महिला दुसऱ्याच्या घरी गेली महिन्याच्या तर त्या पौष महिन्यात कुंकू सुद्धा लावत नाही, ओटी भरत नाही. त्याचं कारण काय म्हणजे हा 1 महिना का पाळला जातो तर जमदग्नीची ऋषींची बायको रेणुका तीर्थाटनाला गेली म्हणून उशीर झाला, म्हणून जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना सांगितलं की त्या आपल्या आईचं शिर धडा वेगळं करा. 3 मुलगे ऐकले नाहीत. मग शेवटी परशुरामाला सांगितलं जमदग्नी ऋषींनी स्वतःच्या आईचं शिर धडा वेगळं कर. बापाची आज्ञा मानली आणि आईचं शिर धडा वेगळं केलं. रेणुके मातेचं शिर धडा वेगळं केलं. आणि परत जेव्हा परशुराम प्रसन्न झाले त्यांनी सांगितलं हे परशुराम माझा ऐकून तू क्षणाचा विलंब न लावता स्वतःच्या आईचं शिर धडा वेगळं कर. काय हो ते माग. त्याने वर मागितला. पहिला वर त्यांनी सांगितलं माझ्या 3 भावांना जिवंत करा आणि माझ्या आईला जिवंत करा. आणि तो कालावधी, कारण रेणुकीचं शिर उतरल्यानंतर तिच्या अंगावरती सगळे दागिने हे खाली उतरलेले होते. त्याला 1 महिन्याचा कालावधी गेला. म्हणून त्या 1 महिन्यामध्ये स्त्रिया कुंकू एकमेकांना लावत नाही. त्याचं कारण ते लक्षात घ्या. आणि आईचं शिर धडा वेगळं केलं कारण परशुराम ते पुढच्या युगातले राम झाले. आपण रामाला वनवासात पाठवलं. त्या कैकेयीला दोष देतो आपण की कैकेयीने प्रभू रामाला वनवासात पाठवलं. पण जेव्हा वनवासाला प्रभू राम निघाले तेव्हा कैकेयीच्या पाया पडले आणि सांगितलं हे माते, लोक जरी तुला दोषण देत असतील तरी मी तुझी माफी मागतो, कारण मागच्या जन्मी परशुराम असून मी माझ्या स्वतःच्या आईचं शिर धडा वेगळं केलं. त्याचं पाप मला भोगावं लागलं, म्हणून तुझ्यापुढे मला वनवास भोगावं लागलं. हे प्रत्येकाचा कर्म फेडूचाच लागतात. आणि कर्म फेडूचा मारताना ना
सगळं चित्रपट केलं, काय काय केलं तुका सांगतो. तू मरणाच्या उंबरठ्यावर असताना अरे कावलेवाडी कसलो घाट रडत तुझं समजत येताना तुझ्या समोर नजरेसमोर लक्षात ठेव. तेव्हा तेव्हा नाही नाही माझा चुकला गुंडो सांगत होतो. अरे प्रभू रामांना बाप दशरथ राजा त्याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना किंकाळी मारलेली होती. का तर काही तालुक्यात श्रावण बाळाला मारलेलो बाळ त्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांचं बिघडलं. दशरथ राजा मरणाच्या उंबरठ्यावर दिसत होता. तो दशरथ राजा त्याच्यातून सुटलो नाही तर तुम्ही आम्ही काय सुटणार म्हणून काय म्हणतो बघा. हळदी कुंकू महिला वेळची सणभागाचा आपली मराठी माणसं एकत्र येतात वर चढ म्हणून सांगत पण हे कोणी एकत्र येत नाही. कसं एकमेकाचा पाय खेचूच लागतात बरोबर ना. मुंबईसारख्या गावात सुद्धा मोठमोठ्या अंड्या असतात. आमच्याकडे सुद्धा बुवा गेल्या वर्षी 5 लाखाची होती राणे बंधूंनी ठेवलेली होती. आम्ही गेलो होते. तू गेलो होते म्हणजे खायच्या तळात ना. तू फक्त मडीच्या पोटात ते दोरी एक बांधलेले पैसे नोट क्रिया का बघतो पैशासाठी असेल ती नोट ती वाऱ्यावर गेली तर आपण ते पण कुठे व्हायचा. गोविंद आला रे दिवाळी आताच गेली 2 महिन्यापूर्वी बरोबर ना. दिवाळी का साजरी करतोय
तर त्याच्या मागे पण कार्य आहे. दिवाळीचे 3 दिवस कार्य करतो तो काय नरक चतुर्दशी, दुसरं यमद्वितीया, दुसरं भाऊबीज आणि तिसरा लक्ष्मी पूजन. हे 3 दिवस जे दिवाळीचे आपण साजरे करतो ना, ते बळीराजाने विष्णू देवाकडे मागून घेतलेले. आपण अजूनही म्हणतो की इडा पिडा कळो बळीचं राज्य येऊ, महिला वर्ग म्हणतोय. कारण बळीराजामुळे सगळी जी जनता होती ती सुजलाम सुफलाम खूप सुखी होती. पण बळीराजामुळे देवांचं महत्व कमी झालं. म्हणून विष्णू देवाने काय केलं का, बटू वामनाचा रूप घेतलाय. बटू वामन छोट्याशा बटू वामनाचं रूप घेतलं आणि बळीराजाकडे यज्ञ होता त्यावेळेस भिक्षा मागायला गेला. बळी महाराजा म्हणाला की तुला दिलं दान. त्याने सांगितलं नाही, मला वचन पाहिजे. त्या बटू वामनाच्या रूपाने विष्णू देवाने सांगितलं मला वचन पाहिजे. तो म्हणाला दिलं वचन. आणि वचनात काय मागितलं, 3 पावलं भूमी मागितली. बळीराजा म्हणाला 3 पावलं काय होणार आहे माझं, दिलं म्हणाला. तेव्हा विष्णू देवाने आपलं 11 रूप धारण केलं आणि पहिलं पाऊल ठेवलं संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं. दुसरं पाऊल ठेवलं अंतरिक्ष व्यापलं. आता शिल्लक काय राहत नाही. बळीराजा विचारता 3रा पाऊल काही ठेव. तो बोललो माझ्या टकलेर ठेव म्हणून. आणि 3रा पाऊल टकलेर ठेवल्याने त्याला पाताळात घालून नेलं. पाताळात बळीराजा गेलो. विष्णू देवाने थिर राखून ठेवलंय. आता ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती, पालन पोषण आणि संवाद. विष्णू देवाचं पालन पोषण थिर अडकून ठेवलंय. तेव्हा सगळ्या देवांचा प्रसंग पडलो आता की याचं पालन पोषण झालंय. जनतेचा करताना कोण, लक्ष्मीकडे गेल्याने सांगितलं बळीराज त्या विष्णुदेवा माघारी घेऊन ये. ती लक्ष्मी गेली बळीराजाकडे सांगितलं तू माझा भाव मी तुला राखी बांधतोय. तो रक्षाबंधनाचा दिवस. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी जेव्हा वर मागितला तेव्हा सांगितलं विष्णू देवा सुटका कर. कारण त्यांना आपल्या द्वारावर त्याला द्वारपाल करून ठेवलेलो, त्याची सुटका कर. आणि विष्णू देवाने सांगितलं की बळीराजा तू एवढं माझ्यासाठी केलं, सगळं सोडून तू पाताळात राहणार आहे. तेव्हा बळीराजाने सांगितलं एवढं काम कर, मी एवढी वर्ष राज्य केलं, मला दिवाळीत येणारे 3 दिवस फक्त माझ्या नावाने साजरे होऊ दे. म्हणून पहिलं चतुर्थी मानलेलं आहे, दुसरं यमद्वितीया आणि तिसरं बलिप्रतिपदा. हे 3 दिवस आपण दिवाळीचे जे साजरे करतोय ते त्या बळीराजामुळे साजरे करतोय. आणि हे भजनाच्या माध्यमातून मी देण्याचं नेहमी काम करतो. कोणी चांगलं म्हणू वाईट म्हणू, परंतु हे विषय आपल्या लोकांपर्यंत हिंदू संस्कृती म्हणून पोचले पाहिजे. म्हणून म्हणतो काय म्हणतो बघा, आनंदाचा सण होळीचा आकाश कंदील दिवाळीचा. असे मराठा मोरे हे सण, असे मराठा मोरे हे सण हो. भिक्षा मागत आलदारात दत्त गुरूंचे पावल उठले माझ्या अंगणात. दत्त गुरूंचे पावल उठले माझ्या अंगणात. होत्यात लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या स्वप्नात आले माझ्या रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात.
ध्यानात त्याचा लागे नांत स्वप्नात लागे माझ्या डावे बदलेत रुद्राक्षांचा माळा होता त्यांच्या गळ्यात पगडी होळी होती त्यांच्या डाव्या बदलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्या वाचनी गेले माझे गुरुदेव दत्त पुण्या वाचनी गेले माझे गुरुदेव दत्त होत्या लागे नांत रात्र दिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात होत्या लागे नांत श्वानांची फौज होती त्यांचा संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची संगत होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात मुख्यात लागे नांत लागे